काम करण्यापेक्षा लोकांच्या सुखादुःखात जा, लोकांच्या अडचणीत जा, लोकांच्या संघर्षात आपल्या लोकांच्या पाठीशी उभा राहा. जनता तुमच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. कोणचं पात्र आलं ना ते यशस्वी पार पाडायची जबाबदारी आपण ठेवायची. तोच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचा मावळा आणि आदरणीय पवार साहेबांचा मावळा आहे. अरे सत्ता येते किंवा सत्ता जाती, अरे काय पाहिजे? पवार साहेबांच्या सहवासात राहण्यासाठी कित्येक लोकांचा जीव तळमळतो आणि आपण त्यांच्या आजूबाजूला फिरतो. हे किती मोठं भाग्य आहे आपलं. ज्यांची यंत्रणा रात्री 12 नंतर चालू होते असे पारनेर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार निलेशजी लंके साहेब बोलतायत. बारा नंतर सुद्धा कोणीतरी कार्यकर्ते सांभाळले पाहिजे. दिवसात कोणी सांभाळते. जो 12 नंतर कार्यकर्ता सांभाळतो ना तो खरा पवार साहेबांचा मावळा असतो. आजच्या राष्ट्रवादी पक्षाच्या 26व्या वर्धापनाच्या दिनाच्या निमित्ताने व्यासपीठावरील आपले सर्व आपले सर्वांचे दैवत आदरणीय पवार साहेब, राष्ट्रवादी पक्षाचे यशस्वी असे प्रांताध्यक्ष जयंतजी पाटील साहेब, संसदेमध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने बोटाला धरून प्रत्येक गोष्ट समजून सांगण्याचं काम करणारे आमच्या नेत्या आदरणीय ताई, व्यासपीठावरील सगळे मान्यवर मला माफ करतील. आता एखाद्याचं नाव विसरलं तर तो माझा कार्यक्रम लावायला काय मागे पुढे बघणार नाही, कारण सगळे धुरंधर नेते. मी आपला छोटा माणूस आहे आणि छोट्याने कधी मर्यादा नाही ओलांडायची. आज खऱ्या अर्थाने वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्या लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये क्षणात काही गोष्टी राजकारणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळाले. अनेकांनी तर्कवितर्क काढले. मी तर प्रत्येकाला सांगू इच्छितो, जो खऱ्या अर्थाने संघर्षामध्ये अडचणीच्या काळात पक्षाची साथ देऊ शकतो आणि जो आदरणीय पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतो तोच खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा मावळा आहे. राजकारणामध्ये आम्ही बऱ्याच वेळा फिरत असताना आता कसं व्हायचं, काय व्हायचं, मी सांगतो काय नाही, उठल्यानंतर संघर्ष करायची तयारी ठेवायची, दिवसभर लोकात राहायचं. अरे शेवट बरेच जण म्हणतात आता काम करायचे, हे करायचं, ते करायचं. अरे काम करण्यापेक्षा लोकांच्या सुखादुःखात जा, लोकांच्या अडचणीत जा, लोकांच्या संघर्षात आपल्या लोकांच्या पाठीशी उभा राहा. जनता तुमच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. शेवट संकटात सुद्धा संधी पाहिली पाहिजे. अरे आपण ज्या दैवताच्या सहवासामध्ये काम करतो ते आदरणीय पवार साहेब. अरे 100 वर्षाचं विजन असणारा नेता आदरणीय पवार साहेब, एवढा विजन असणारा नेता आपल्या सहवासात, आपण त्यांच्या सहवासात राहतो. हे खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही भाग्यवान आहे. मी तर बऱ्याच वेळा उदाहरण सांगतो. मी एक दिवस पवार साहेबांबरोबर गाडीत असताना साहेबांना विचारलं, साहेब तुम्ही या वयामध्ये इतकी धावपळ करता, तुम्ही हेलिकॉप्टर वापरीत जा, तुम्ही ते छोटं विमान वापरीत जा. मला साहेबांनी सांगितलं, मी 50-55 वर्ष झाले राजकारणामध्ये आहे, समाजकार्यामध्ये असताना मी अनेक बदल घडवले या महाराष्ट्रासाठी, या देशामध्ये. ज्यावेळेस मी गाडीने फिरतो त्यावेळेस मी बदल घडवलेले काय बदल झालेले आहेत आणि अजून काय बदल अपेक्षित आहे हा विचार करणारा नेता म्हणजे आदरणीय पवार साहेब. मला त्यांनी नंतर सांगितलं, तू गाडीत असल्यावर लक्ष ठेव मी काय करतो. म्हणले मी गाडीतून उतरल्यानंतर मी काय करतो फक्त लक्ष ठेवू. आणि पुढे एका स्टॉपला कार्यकर्ते हार घेऊन थांबले होते. साहेब उतरले. साहेबांनी विचारलं, किती पाऊस झाला, पाणी आहे का, शेतात काय माल आहे, काय बाजार मिळतो. अरे हा दूरदृष्टी असणारा नेता आपल्या सर्वांच्या भाग्यात आहे. याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे. अरे फक्त ह्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. 100 वर्षांनी काय बदल अपेक्षित, हा बदल घडवण्याचं काम करणारे आपले पवार साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करतो. अरे संघर्ष राजकारणामध्ये वेळ काळ बदलत असते. आपल्या खेड्यात सांगतात ना, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. कोणचं पात्र आलं ना ते यशस्वी पार पाडायची जबाबदारी आपण ठेवायची. तोच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचा मावळा आणि आदरणीय पवार साहेबांचा मावळा आहे. अरे ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो ती साधू संतांची भूमी. अरे माऊलींना तुकोबांना त्रास दिला, छत्रपती शिवरायांना त्रास दिला.
अरे पण त्यांनी संघर्षामध्ये खऱ्या अर्थाने संघर्ष योद्ध्याचं काम केलं, म्हणून त्यांची आज जयंती पुण्यतिथी साजरी होती. आणि आज आपण आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. अरे सत्ता येते किंवा सत्ता जाती, अरे काय पाहिजे? पवार साहेबांच्या सहवासात राहण्यासाठी कित्येक लोकांचा जीव तळमळतो आणि आपण त्यांच्या आजूबाजूला फिरतो, हे किती मोठं भाग्य आहे आपलं सगळ्यात महत्वाचं. अरे माझ्यासारखा माणूस कधी आमदार होईल स्वप्नात बघितलं नाही, ते आदरणीय पवार साहेबांमुळे आमदार झालो. मी तर आमदार झालो, मी तर मला चिमटा घेऊन बघितला होता, मी खरंच आमदार झालो का काय? खासदार झालो. आमच्या तात्यांना विचारा, तात्या म्हणले खरं आहे का काय? तात्या म्हणले नाही खरं आहे, तू खासदार झालाय. अरे ही ताकद फक्त अदृश्य, ही ताकद आदरणीय पवार साहेबांची ताकद आहे. अरे राजकारणामध्ये बरेच लोक आता कसं, अरे आता कसं काय होत नसतं, कधी दिवस बदलते भरोसा नाही, आशावादी राहायचं शिका. अरे जो घरात घुसतो तो कसला कार्यकर्ता, तो कसला मावळा. अरे आयुष्याच्या 55 वर्षाच्या राजकारणामध्ये 25 वर्ष विरोधी बाकावर बसून यशस्वीरित्या कारकीर्द पार पाडणारा आपला नेता आहे. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कराडला त्या ठिकाणी भेट देण्याचं काम केलं आदरणीय पवार साहेबांनी, घरात बसले नाही. अरे इतका म्हणजे आपण एखादा 20 वर्षाचा 25 वर्षाला तरुणाला लाजवणारा आपला नेता आदरणीय पवार साहेब भाई, एवढे विजन, एवढी धावपळ करणारा माणूस, 500-500 1000 किलोमीटर नॉनस्टॉप फिरणारा माणूस. अरे त्या माणसाकडे पहा, त्या माणसाकडे पाहून आपण मग ठरवलं पाहिजे आपण काय करायला पाहिजे. नाही तर आपण तालुक्यात निघलो का आता लय अवघड झालं, अधिकारी ऐकत नाही, साहेब ऐकत नाही, ऐकत तर भायावर करा ना. काय ताई बरोबर आहे ना आवड साहेब? मी तर सांगतो आम्हाला हात पण जोडता येतात, भायावर करता येतात. आता भायाच वर करावं लागतात कधी कधी सत्ता नसल्यावर, माहित रोज वाद होतात. पण समाजासाठी, जनतेसाठी, स्वतःसाठी नाही. अरे स्वतःसाठी जगतो, स्वतःसाठी भायावर करतो, तो खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा कार्यकर्ताच नाही. जो समाजासाठी लढतो, समाजासाठी वेळ आल्यानंतर भायावर करायची तयारी ठेवतो, तो खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांचा मावळा आहे. या सुद्धा भूमिका आपल्याला पार पाडाव्या लागतात. अनेक वेगवेगळे काल परवा माझ्याकडे जिल्हा परिषदेचे मेडिकल भरती झाली आरोग्य विभागाची. 4 महिने झालं दादा तो शिव ऑर्डरच द्यायना. मी काल जाऊन बसलो, त्याला सांगितलं मी उठत नसतो, हा नाही दिलं तर मग आज सांगावं लागतं. साहेबांना पटत नाही माझं काही गोष्टी, पण आतल्या हाताने करतो आम्ही. काय करता, पर्याय नाही ना. अरे लढा तुम्ही, जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. सगळ्यात महत्वाचं लढाईची तयारी ठेवा. संघर्ष योद्ध्याच्या तालमीतले आपण कार्यकर्ते, आपण याच्या लुचपुच्या तालमीतले कार्यकर्ते आहे का? अरे ही तालीम म्हणजे अखंडित अभेद्य तालीम आहे. या सुरुंगाला कुणी छेदू शकत नाही. या सहवासात आपण सर्वजण राहणारे या ठिकाणी मावळे. त्यामुळे खऱ्या अर्थाने वर्धापन दिनाच्या सर्वांना सदिच्छा शुभेच्छा देताना सांगतो, अरे धीर धारा. काहींना तले घाई झाली. अरे आहे ना नेता, अरे आपलं वय नाही तेवढं नेत्याचा अनुभव आहे. नेत्याला राजकारणातलं सगळं फायदे तोटे गणित जुळातात. आपण चाललोय तेवढं बघा ना नेत्याला म्हणून. अरे आपण लय अंड्यात येत. आपण ज्यावेळेस हापचेटी हिंडत होतो तेव्हा नेता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता. जरा धीर धारा, कळ काढायचे शिका. त्याने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.